नमस्कार सर्वांना. आज आपण एका नव्या प्रवासात निघालो आहोत. तुम्हा सर्वांना एक अशा गोष्टी पाहायला मिळतील ज्या की 100 ते 150 वर्ष जुने सर्व प्रकारचे झाडं आहेत, व्हरायटी आहेत. जैवविविधतेने नटलेलं हे संपूर्ण केंद्र आहे. आज आपण जाणार आहोत संभाजीनगरच्या हिमायत बागेमध्ये, जे की औरंगजेबच्या काळातलं आहे. इथे एंट्रीला फक्त नोंद केली जाते. इथे कुठलाही एंट्री चार्जेस नाहीत. तुम्हाला गाडी डायरेक्ट आतपर्यंत घेऊन जाता येते. हे टोटली 300 ते 350 एकरमध्ये पसरलेलं हिमायत बाग संशोधन केंद्र आहे. येथे पंजाबराव कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत आंबा आणि चिंच याचं संशोधन केलेलं आहे. तुम्हाला इथे बरेच व्हरायटीचे आंबे पाहायला मिळतील. चिंचेमध्ये पण 3 प्रकारच्या चिंच आहेत. अजिंठा जी की गोड आहे, प्रतिष्ठान आंबट आणि आकड्याची आहे, आणि आणखीन एक 365 का काहीतरी असं त्यांनी सांगितलं. आणि आंब्यामध्ये दूध पेढा आहे, आपला केशर आहे. मोस्टली सर्वात जास्त इथं केशरच कलम जास्त आहेत. केशरवरच जास्त काम पाहण्यात येतं. पण मी आज एका अशा आंब्याच्या शोधात इथं आले होते की मी 3 महिन्यापासून या आंब्याच्या प्रेमात आहे. तो आंबा म्हणजे गुलाब खास. ह्या आंब्याचं वैशिष्ट्य असं आहे की हा कापल्यानंतर याला गुलाबाचा किंवा गुलाब पाण्याचा वास येतो. खायलाही खूप गोड आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा आंबा आपल्याला एप्रिलमध्ये खायला येतो. बाकीचा जो केशर वगैरे जो आहेत ना, ते आपल्याला जूनपर्यंत येतात किंवा मे मिड वीकमध्ये येतात. तसं हा अक्षय तृतीयाच्या अगोदर 15 दिवसामध्ये हा मार्केटमध्ये आलेला असतो किंवा खायलाही खूप गोड असतो. त्या आंब्याच्या शोधात मी आलेले होते. आता मला इथे आंबे तर नाहीत पाहायला मिळणार, पण मला ते झाड पाहायचं होतं, जे मदर प्लांट पाहायचं होतं आणि त्याचे कलम मला घ्यायचे होते. म्हणून मी आज इथं आलेली आहे. ते झाड एवढं हे आहे, काय म्हणतो आपण त्याला, यांच्यासाठी स्पेशल आहे की त्या झाडाला आंब्याच्या हे सीझनमध्ये प्रोटेक्शन असतं, त्याचं कुंपण असतं, एक सिक्युरिटी असते तिथे स्पेशल. याचा लिलाव होत असतो इथल्या झाडांचा, आंब्यांचा. आणि त्या लिलावामध्ये डायरेक्ट व्यापाऱ्याला हे माल विकतात. जे सर्वसामान्य आहेत त्यांनाही हे घेता येतात. असा हा खास आंबा. या खास आंब्याच्या भेटीला आज आपण इथे खास आलेलो आहोत. हे पहा, केशर आंबा गुणवत्ता संशोधन केंद्र, फल संशोधन केंद्र. इथे केशर आंब्याची मागणी जास्त असल्यामुळे केशर आंब्यावरती जास्त काम करण्यात आलेलं आहे. खूप व्हरायटीचे आंबे इथं पाहायला मिळतात आपल्याला. यांच्याकडे रत्ना, गुलाबखास, पायरी, लंगडा, इमरती, हूर, बदामी, तमचा, दूधपेडा, सिंधू, हापूस, माया, केंट, लिली आणि टॉमॅटकिन एवढ्या प्रकारच्या आंब्याच्या व्हरायटीज आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सर्व आंब्याच्या कलम स्वरूपामध्ये आपल्याला इथे प्लांट अवेलेबल असतात, खात्रीशीर. कारण ही कृषी विद्यापीठांतर्गत यांचं कलम करण्याचं काम चालू असतं. आणि इथे तुम्हाला चिंच, आवळा, जांभळ, पेरू, चिक्कू, लिंबू प्रत्येक व्हरायटीमध्ये तुम्हाला इथे प्लांट अवेलेबल मिळतील. ह्याची प्रत्येक आंब्याची टेस्ट ही वेगळी आहे. दूध पेढा, जसं की दूध आणि म्हणजे पेढा जसं आपण खातो ना, तसंच तो आंबा टेस्टला असतो. हापूस तुम्हाला माहीत आहे. टॉमॅटकिन हा पण आंबा खूप मोठा आणि गोड आहे. रत्ना, पायरी, लंगडा ह्या तर जाती आपल्या सर्वांनाच माहिती आहेत. हे पहा, हे मला वाटतं 1-2 एकरवरती बऱ्याचशा प्रमाणात त्यांचे सेक्शन आहेत. त्याच्यामध्ये हे कलम असे बांधून ठेवलेले आहेत. कलमचं काम परत चालू आहे. शेतकरी येतात, बुकिंग करतात, घेऊन जातात. केशर आंबा 90 रुपयाला पर प्लांट आहे. त्यांचे प्रत्येक आंब्याच्या वेगवेगळ्या रेट आहेत. बाकी मला
फक्त केशर आंबाच तिथे सध्या घेऊन जाण्यासाठी अवेलेबल आहे असं त्यांनी सांगितलं. बाकीचे आंबे जस्ट त्यांनी कलम केलेले आहेत, जे की आत्ता लावायला चालू आहेत. हे आपल्याला 3 महिन्यानंतर त्यांनी विक्रीसाठी उपलब्ध होतील असं सांगितलं होतं. आणि मला खास हवा होता तो म्हणजे गुलाब खास, हूर, दूध पेडा, सिंधू, ह्या 2-3 जाती मला हव्या होत्या. पण जस्ट हे पहा, कलम आत्ता त्यांनी बांधलेलं आहे, जे की आता ते कालच त्यांनी ते कलम रेडी केलेला आहे. आता हा पालवी फुटण्यासाठी येण्यासाठी 3 महिन्याचा कालावधी लागतो आणि 3 महिन्यानंतरच हा विक्रीसाठी उपलब्ध करतात. तसं हे आपल्याला अगोदर देत नाहीत, कारण येण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. ही जी कवळा पानं दिसतात, पालवी दिसतीये ना, या कंडिशनमध्ये पण हे आपल्याला देत नाहीत. पहा तुम्ही, प्रत्येक वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळे कलम त्यांनी काही तयार आहेत. कोणते कोणते आपल्याकडे काही बनवले आता सध्या अवेलेबल चिंच, कवठ, सीताफळ, पेरू, आंबा. आंब्यामध्ये फक्त केशर आहे. चिंचामध्ये 263, प्रतिष्ठान, अजिंठा. चिकूमध्ये कालीपत्ती, सीताफळमध्ये बालानगर आणि पेरूमध्ये सरदार, लग्न 49. हे सध्या आहेत. कवठ रूप हे बारडोली 1-2 महिन्याने भेटते मला. आणि गुलाब खास आंब्याचं तुम्ही आता जस्ट केलेलं आहे, ग्राफ्टिंग केली आहे. ही ग्राफ्टिंग केली आहे. 21 दिवसानंतर भेटेल आपल्याला. 21 नाही, जवळपास समजा तुम्हाला 3 महिने लागतील व्यवसायाला. 21 महिन्यानंतर हे असे पडतात. हो, त्याच्यानंतर आम्ही हे असे ऊस तर विकत नाही, म्हणजे याच्यानंतर मी काही मरतात ते. ओके, जोपर्यंत त्याला छान असे प्लांट तयार होत नाही, हिरवे पानं, तोपर्यंत आम्ही विकत नाही. म्हणजे आम्हाला जोपर्यंत गॅरंटी येत नाही हा शेतकऱ्याला द्यायला बरोबर पक्का आहे की नाही, तोपर्यंत देत नाही आम्ही. चिंच पण कलमच आहेत ना आपल्याकडे. चिंच पण कलमाची. आपल्या गोड आहेत की आंबट कलम? अजिंठा गोड आहे, प्रतिष्ठान आणि 263 आंबट आहे. चिंचेचेच घेऊ आपण. तुम्हाला सर्व प्रकारचे कलम एकदा मी फिरून दाखवते. तुमच्या लक्षात येईल की किती क्वांटिटीमध्ये हे लोक काम पाहतात. सध्या पण त्यांचे कलमचे कामं चालूच होते. सर्वात जास्त मला इथे केशर दिसला आणि हे जे नवीन कलम आत्ता तयार आहेत त्यांच्याकडे, म्हणजे विक्रीसाठी, ते फक्त केशरच आहेत. आणि आत्ता जे बांधलेले आहेत, जे दिसत आहेत आपल्याला काड्या, त्याच्यामध्ये तुम्हाला रत्न आहे, गुलाब खास, हूर, बदामी, तमचा, केंट, लिली, माया, हे सर्व प्रकारचे आपल्याला 3 महिन्यानंतर मिळणार आहेत. म्हणजे आत्ता जून आहे, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये आपल्याला मिळतील. हे ॲक्च्युली पावसाळ्यामध्येच लावलेलं योग्य राहतं, कारण पावसाळा आल्यानंतर प्रत्येक झाड हे पटकन येतं, म्हणजे ते शक्यतो तरी करपत नाही किंवा जात नाही पाण्याचा प्रभाव असल्यामुळे. पण त्यांच्याकडे सध्या ते नाही आहेत, कारण हे जे मी नावं सांगितले तुम्हाला, हे रोपं फार युनिक आहेत. म्हणजे त्याच्या याच्या गुणधर्मामध्ये ते नाविन्यपूर्ण आहेत किंवा एक खास वैशिष्ट्य आहे प्रत्येक आंब्यामध्ये. त्याच्यामुळे त्याची मागणी जास्त आहे. केशर, हापूस आपल्याला इतर कुठेही मिळतात, साध्या नर्सरीमध्ये पण आपल्याला ते मिळून जातात. पण ह्या ज्या व्हरायटी आहेत, ज्या की त्यांच्या चवीप्रमाणे त्यांना नावं दिलेली आहेत आणि त्यांच्यामध्ये ते स्पेशलायझेशन आहे, त्या जाती शक्यतो इथेच मिळतात, जी की यांच्या नर्सरीची खासियत आहे. यानंतरची माहिती आपल्याला येतील वरिष्ठ संशोधन सहाय्यक ओंकार पाटील सर हे देतील, जे इथले इन्चार्ज आहेत. आणि खूप छान माहिती दिली सरांनी पण, ते तुम्ही आता ऐका. त्यांच्याकडून बरीचशी नवीन माहिती आपल्याला समजली, कारण बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ज्या त्यांच्याकडूनच समजणं खूप गरजेचं असतं आपल्याला. आणि हे खूप भव्य हिमायत बाग आहे. फिरायला गेलं तर तुम्हाला 1 दिवस पण पुरणार नाही, पण आपण खूप शॉर्ट आणि जे महत्त्वाचं आहे तेच याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे. पावसाळ्याच्या दिवसामध्ये पाहण्यासारखी ही त्यांची बाग आहे. मुळात हे जे संशोधन केंद्र आहे, पूर्वी चिंच संशोधन केंद्र होतं, आता ते सध्या फळ संशोधन केंद्र हे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाअंतर्गत चालतं आहे. त्याच्या अंडर इथं इंडो इस्रायलचा एक प्रोजेक्ट आहे आंब्यावर, जिथं की मोस्टली काम हे केशर आंब्यावर चालतं. जसं की आमच्याकडं मागणी पण म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात त्यात मेजॉरिटी जे मराठवाडा विभागाअंतर्गत जे शेतकरी आहेत ते केशरची मागणी होते, त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त केशरच्या कलमा तयार करतो. त्याचबरोबर आपल्याकडे इथं
30 ते 35 प्रकारच्या वेगवेगळ्या जर्मप्लाझम आहेत आंब्यामध्ये, जसं की दूध पेढा, इमरती, गुलाबखास, त्यानंतर पायरी, लंगडा, आम्रपाली, सिंधू, रत्न अशा व्हरायटी आहेत आपल्याकडे सध्याच्या घडीला. आणि सध्या केशर आंब्याचं काम चालू आहे आमच्याकडे. बाकीचे कलम आहेत का सध्या? आणि त्याचबरोबर आपल्याकडे चिंचेची पण हे आहेत रोपं. चिंचेच्या 3 प्रकारच्या व्हरायटी आहेत, प्रतिष्ठान, नंबर 263, अजिंठाची जी व्हरायटी आहे ती गोड चिंच आहे. प्रतिष्ठान आणि नंबर 263 ह्या आंबट व्हरायटी आहेत. त्याचबरोबर ह्या फळ संशोधन केंद्रानं विकसित केलेली शिवाई व्हरायटी आहे. तिचं पण प्रोडक्शन चांगलं आहे, उत्पन्न चांगलं आहे. मार्केटमध्ये तिची जास्तीत जास्त मागणी आहे सध्या शिवाई चिंचेला. त्याचबरोबर सीताफळ आहे आपल्याकडे, बालानगर व्हरायटी आहे सीताफळाची. चिक्कू आहे कालीपत्ती, नारळ आहे बाणावली जातीचा, असे आहेत. बाकी आंब्यामध्ये फक्त केशरचीच कलम आहे सध्या केशर कलमीकरणाचं काम चालू आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर ते पण शूट करू शकता. दूध पेढा वगैरे दूध पेढा आता बांधतोय आम्ही. दूध पेढा, इमरती, गुलाबखास, रत्न, पायरी ह्या ज्या व्हरायटी आहेत दुसऱ्या, त्याचं आम्ही कलमीकरण करणं चालू आहे सध्या. गुलाबखास किती वर्षापूर्वीचं? गुलाबखास हे झाड जवळपास 100-1 वर्ष जुनं आहे. आपल्याकडे पाहायला पण आहे ते मधल्या साईडला बागेमध्ये. त्याची मागणी जास्त आहे ना? हां, गुलाबखासची मागणी याच्यामुळे जास्त काय आहे की स्पेशल आहे त्याचं? त्याचा इसेन्स कापल्यानंतर जो गुलाब पाणी म्हणतो आपण, त्याचा इसेन्स आहे. कापल्यानंतर गोडी अवीट आहे, चांगली आहे दुसऱ्या ह्याच्यासारखी. आणि एक वेगळं स्पेशलायझेशन गुलाबखास, म्हणून त्याला नाव गुलाबखास पडलेलं आहे. गुलाबासारखं आहे म्हणून गुलाब आणि खास आहे म्हणून खास गुलाबखास. आपलं नाव सर? ओंकार बाळासाहेब पाटील. मी इथं वरिष्ठ संशोधन सहाय्यक आहे. तसेच मी नर्सरी इन्चार्ज आहे. ते आंबा पाहायचं सर किती आतमध्ये? मला मध्ये जुनी नर्सरी आहे, त्याच्या तिथं साईडला एक झाड आहे, ते दाखवू शकतो. सध्या हे पहा तुम्ही, अशा प्रकारे हे कलम बांधायचे चालू आहेत. हे वेगवेगळ्या व्हरायटीचे कलम आहेत त्यांचे, जे की रोज कितीतरी प्रमाणामध्ये यांचं कलमचं काम सध्या सुरू आहे. हे एक ग्रुप असा बनवतो, बाकी महिला त्या घेऊन पिशवीमध्ये पॅक करतात आणि घेऊन ठेवतात. आत्ता आपण त्या खास गुलाब खास आंब्याकडे आपण निघणार आहोत. त्या झाडाची माहिती आपण ओंकार सरांकडेच आपण घेऊयात. काय आहे हे इथं फाउंटन होतं जुनं, निजामकालीन औरंगजेबाच्या वेळेस. हे बावडी म्हणतात त्याला. इथनं भुयारी मार्ग आहे शहरामध्ये. ॲक्च्युली संभाजीनगर म्हणजे 52 दरवाजाचं शहर आहे ना, इथनं बाहेर पडायला मार्ग होतो. आणि समोरचं जे आहे हिस्टॉरिकल प्लेस आहे. ॲक्च्युली याच्यावर सर्च केला गुगल बऱ्यापैकी मेंटेन पुरातत्व विभागाकडून होत नाही. हे असं समोरून फाउंटन होतं हे स्ट्रेट लाईन मध्ये. जिथनं आपण पहिला टर्न मारलो ना, त्या तिथं पण फाउंटन आहे त्या काळात. एक मुलगा दिसला होता सारखं ते असं फाउंटन. असं झाडं आहेत बरीचशी, जवळपास 100-150 वर्ष जुनी झाड आहेत. त्यानंतर जांभळीची झाड आहेत काय, आणि जैवविविधता बऱ्यापैकी आहे. हो, सगळ्या प्रकारची झाडं दिसतात. हे झाडांचे बुंदेच पहा ना किती स्ट्रॉंग आहेत. हे उंच झाड मधलं कशाच येतात? रामफळ आणि ती सुपारी आहे ना. तेच म्हणाल ना, जैवविविधता बऱ्यापैकी भरपूर, बायोडायव्हर्सिटी पाहायला मिळते. प्राणी वगैरे कोणते आहेत त्याच्यामध्ये? समोरच वाहन आहे. बाकी कोणते पशुपक्षी नसतील ना? म्हणजे मोर आहेत, मोर, लांडूर, भरपूर आहे. जर तुम्ही सकाळच्या सेशन मध्ये आलात ना, तर तुम्हाला अशी मोर इथनं फिरायलेली दिसतात. आता पण तुम्हाला त्यांना वाटलंच नको तू इथेच ना. म्हणजे सगळ्या त्यांना भुरळ घातलेलं जे झाड आहे गुलाबचं,
वा. फार जुनं झाड आहे, जवळपास 100 वाण्यार वगैरे आहेत त्याच्यावर पण बसलेले. हो हो हो. दिसून हे आहे गुलाब खास. आता सध्या कलमीकरण चालू आहे ह्याचं. हे मदर प्लांट ना. हे एकमेव झाड आहे या बागेमधलं. आणि याला आंबे निघतात दरवर्षी. आंबे निघतात आणि ह्याचा आंबा 400 रुपये किलो ते 500 रुपये किलो पर्यंत विकला जातो. सगळ्यात आधी येतो हा आंबा. बुकिंग अगोदरच असतं. बुकिंग होतं लगेच, म्हणजे Pre-booking. विकल्या लगेच तो व्यापारी ह्या एका झाडासाठी सेपरेट तारेचं कुंपण वगैरे मारतो, इथं झोपडी ठेवलेली आहे हो हो हो. ह्या एका झाडासाठी. एका झाडासाठी ह्या वर्षी आमचा इथला पूर्ण बगीचा जवळपास 17 लाखाला विकला गेला. पूर्ण आंब्याचा. हा, या झाडावर जास्त बोली असेल. ह्या झाडाला जास्त बोली राहते. गुलाब खास. फोटो वगैरे काढून म्हणलंच तुमचा एक. खूप साऱ्या छान आठवणी, खूप छान काही माहिती आणि काही झाडांची खरेदी करून आम्ही आत्ता परतीच्या प्रवासाला निघालो आहोत. अशाच काही नवीन नवीन विविध प्रकारचे झाडं, विविध प्रकारची माहिती आवडत असल्यास, शेताची आवड असल्यास, किचन गार्डनची आवड असल्यास किंवा टेरेस गार्डनची आवड असल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा. भेटूयात आपण अशाच नवीन छान माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.